नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कढी। तर मी कढीसाठी इथे 1 वाटी दही घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसनाचं पीठ टाकून हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। तसंच मी आता गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। कढईला कशी फोडणी एकदम कडकडीत पाहिजे असते, म्हणून आमच्याकडे हळद वगैरे टाकून मस्त छान अशी कडकडीत फोडणीची कढी बनवतात। ही बघा, मोहरी मस्त अशी छान तळली गेली। त्यानंतर जिरे टाकले आहे, जिरे पण छान तळून झाले आहे। आता यामध्ये मिरची टाकूया। तेल छानच तापलेलं आहे, त्यामध्ये फोडणी मस्त छान झाली आहे। तर यामध्ये मी लसूण टाकलं आहे। लसूण पण बघा किती छान तळलं जात आहे। आता चिरलेली कोथिंबीर छान फोडणी फ्राय करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ, सर्व व्यवस्थित फ्राय होईल असं। ठीक आहे, यामध्ये मी अंदाजानुसार हळद टाकली आहे, तुम्ही अर्धा चमचा किंवा पाव चमचा टाकू शकता। हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर हे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे मिक्सरमधून दही, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ टाकून जे फिरवलं होतं, त्यात आपण याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे हलवत राहायचं आहे, नाहीतर ते घट्ट होऊन जातं। तर यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण। हे कंटिन्यू फोडणी दिल्यानंतर तसंच सोडून द्यायचं नाही, तर मध्ये मध्ये थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे। बघा, आता मस्तपैकी छान आपली कढी तयार होणार आहे। यामध्ये अजून थोडंसं मी पाणी वाढवून घेणार आहे। कढी आपण खिचडी सोबतही खाऊ शकतो, कढी भातही, कढी पोळी पण। तर मी यासोबत लाल मसाल्याची खिचडी बनवणार आहे, मसूर टाकून। आम्हाला कढी खिचडी खूप आवडते, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। ही कढी आता थोडी उकळायला सुरुवात झाली आहे। परत थोडंसं आपण यामध्ये पाणी वाढवून घेणार आहोत। मी यामध्ये 1 ग्लास पाणी वाढवून घेतलेले आहे। आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। बघा, छान कढी आता आपली रेडी होणार आहे। आम्हाला आंबट गोडपेक्षा किंवा व्हाईट कढीपेक्षा ही अशी हळदीच्या फोडणीची कढी आवडते खिचडीसोबत खायला। बघा, त्याला उकळी फुटत आलेली आहे। आता हे थोडंसं थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं आहे, कारण कढी जर गॅस फुल असेल तर कढी ओतू जाते। गॅस मीडियम करून आणि 5-7 मिनटं छान उकळू द्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आमच्या भागामध्ये कढी बनवली जाते। बघा, ही आता उकळायला लागलेली आहे। छान मस्त कढी पिऊही शकतात, पचण्यासाठी एकदम उत्तम खाद्यपदार्थ। बघा, ही अशी कढी आता आपली रेडी झालेली आहे। चला तर मग ही सर्व करून घेतली आहे मी कढी, त्यासोबत लाल मसाल्याची खिचडी आणि पोळी। चला तर मंडळी, तुम्हाला आवडली असेल तर अशी कढी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते। ठीक आहे, आणि तुम्हाला इथल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब